तर हायकोर्टाच्या निर्देशानंतर आज महाविकास आघाडीने आपला बंद मागे घेतला, मात्र आंदोलन केलं जाणार आहे। दरम्यान सध्या स्थिती काय आहे, आंदोलन कशा पद्धतीने केलं जाईल, अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून। मनोज, खरं तर कोर्टाने निर्देश दिले होते की बंद करू नका, त्यामुळे महाविकास आघाडीने बंद मागे घेतला, मात्र आज आंदोलन कशा पद्धतीने केली जाणार आहे? अगदी बरोबर आहे कल्याणी। काल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलन बंद करणार असं सांगितलं होतं आणि यावर हायकोर्टामध्ये जेव्हा सुनावणी झाली त्यावेळेस हा जो बंद आहे किंवा तो बेकायदेशीर असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर पुन्हा काल संध्याकाळी मोठा ट्विस्ट आलं आणि आता हे जो बंद आहे तो मागे घेऊन आम्ही आंदोलन करणार असं सांगितलेलं आहे। आणि त्याच अनुषंगाने आता मी आहे दादर शिवसेना भवन समोर आणि या ठिकाणी शिवसैनिक असतील, महाविकास आघाडीचे नेते असतील, ते या ठिकाणी येणार आहे आणि निषेध करणार आहे। त्यासाठी एक स्टेजसुद्धा तयार करण्यात आलेलं आहे। अगदी सेना भवनच्या बाजूलाच असलेल्या रस्त्यावर हे स्टेज तयार करण्यात आलेलं आहे आणि 11 वाजेच्या सुमारास शिवसेनेचे नेते त्याचबरोबर महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते या ठिकाणी येणार आहे आणि 1 तास काळी पट्टी तोंडाला आणि हाताला बांधून या ठिकाणी बसणार आहेत। आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी जे बॅनर्ससुद्धा लावण्यात आलेले आहेत की मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे कशा प्रकारचे महिलांवर अत्याचार झालेले आहे ह्या सगळ्या गोष्टी यातून दाखवण्यात आलेल्या आहे। बंद जरी मागे घेतलेला असला तरी हे जे आंदोलन आहे ते करण्यात येणार आहे, त्यामुळे पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। सकाळची वेळ आहे, आता सध्या कोणी नसलं तरी 11 वाजता हा जो आंदोलन आहे ते आंदोलन सुरू होणार आहे आणि कोण कोण नेते या ठिकाणी येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उद्धव ठाकरे हे स्वतः हजर राहतात का? त्यांच्या गोटातून असं समजतं की उद्धव ठाकरे हे सेना भवन समोरच्या जे आंदोलन आहे त्या ठिकाणी हजर राहतील, आदित्य ठाकरेही राहतील, परंतु अजून त्याचं कन्फर्मेशन आलेलं नाही। परंतु ते जर आले तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची सुद्धा शक्यता आहे। मनोज, नक्कीच महाविकास आघाडीकडून आंदोलन केलं जाणार आहे, महायुतीकडून देखील सुद्धा आंदोलन केलं जाणार आहे, त्यामुळे हे दोन्ही आंदोलन कशा पद्धतीने होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद या माहितीसाठी।